अपर्णा मॅडमची अवस्था पाहता माझं घर जवळ होतं, म्हणून मी अपर्णा मॅडमला माझ्या घरात घेऊन गेली. त्यांना गोळ्या देऊन आराम करायला लावला. पण त्यांनी लगेच मला अर्जुनला भेटायचे अशी इच्छा व्यक्त केली आणि अशा अवस्थेत अर्जुनने घरी दीपाला आणलं होतं. त्यामुळे अपर्णा मॅडमला हे सगळं सांगणं मला त्यावेळेला योग्य वाटत नव्हतं. म्हणून मग अपर्णा मॅडमचा हट्टच होता की अर्जुनला भेटायचंच आहे आणि म्हणून मग आम्ही तिला आराम करायला सांगून आम्ही बाकीचा प्लॅन केला. आर्या, अगं तू आत्ता का बोलवलंस? उशीर झालाय खूप. म्हणजे असं एवढं काय? अर्जुन तू कशी तू 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 इथं बस बस बस. अगं किती लागलंय तुला? अरे आपण आत्ताच्या आता दवाखान्यात घेऊन जाऊ. शांत तू कुठं होतीस? मी तुला किती शोधलं माहितीये कापे. तुला मला माहिती होतं तू तू परत येणार. तू ऍक्सिडेंट मधून वाचणार आणि परत येणार. मला माहिती होतं. तू कशी वाचलीस सांग ना. आपे तू कुठं होतीस? आपे कुठं होतीस तू? शांत, मी तुला सगळं सांगते काय झालं. मी आजगावला निघाले. रस्त्यात माझा ऍक्सिडेंट झाला. अर्जुन, अरे गाडी आहे ना तरी कोसळली. गाडी दरीत कोसळली आणि मी लगेच गाडीच्या बाहेर उडी टाकली. अर्जुन, मी खूप वरून पडले होते. अरे मला खूप लागलं होतं, पण सुदैवाने माझ्या डोक्याला फारसा मार लागला नाही. मी तिथून कसं बसं सावरत होते. मला फार काही आठवत नाही, पण हा एक आजी आली होती तिथे. त्यांनी बघितलं मला. त्यांनी मला कसं बसं त्यांच्या एका वस्तीत नेलं. एक झोपडी होती. त्यांनी तिथे उपचार केले. अरे माझ्यावर फार नाही आठवत आहे, पण म्हातारी बसली बघ. तिला फोटो दाखवून विचार आपल्याला कुठं बघितलंय का? या सगळ्यात माझी चूक आहे. मी त्या आजींच्या घरापर्यंत पोहोचलो होतो. काय अर्जुन, कदाचित तू तिथे नाही पोहोचू शकलास, पण एक माणूस आला होता तिथे. तो बरोबर पोहोचला. काय रे, कोण आहे तू? कोण पाहिजे तुला? त्या आजीला मारला आणि तिथून मला घेऊन गेला तो. हे कोण माणूस? जीजीचा माणूस होता. त्याला बरोबर कळालं मी तिथे. मला घेऊन एका गोडाऊन मध्ये बांधून ठेवलं त्यांनी मला. मी खूप सुटण्याचा प्रयत्न केला, पण ते अशक्य होतं. मी तरी कशी बशी सुटले. मी बाहेर आले. मी रस्ता शोधत होते तेव्हा आर्या दिसली तिथे आणि मग आर्या मला इथे घेऊन आली घरी. हा, हे आता माझ्या लक्षात येते. हे सगळं कुणाचं रचलेलं आहे आता लक्षात येते माझ्या. अर्जुन, तो काहीतरी म्हणत होता आजार पसरवेन शहरात. काय झालंय? लोकांना काही झालंय का? आम्ही लय प्रयत्न केले ग, पण ह्या सगळ्यामध्ये काही लोक दगावली. हो, पण हे बघ, हे सगळं षडयंत्र आहे ना, ते जीजीचं आहे. तू रखडवलेल्या त्याच्या फाईल होत्या ना, ते सुरळीत करण्यासाठी. जीजी म्हणजे तो राजकारणी जीजी? हो. आणि मग हे सगळं तुला कसं माहिती अर्जुन?
आप्पी नाही, ही घरी असलेली दीपा. आप्पी नाही, दीपा. काय एक मिनिट. घरात आप्पी आहे म्हणजे कोण? दीपक कोण? ऐक 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 आप्पे, हे बघ, तुझा ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला ना, आपला अमोल हलून गेला होता का आतून. नीट जेवत नव्हता, खात नव्हता, पित नव्हता, कुणाशी बोलत नव्हता. आणि मी येण्यासारखं तुला शोधत होतो. ह्या सगळ्यामध्ये मला सेम टू सेम तुझ्यासारखी दिसणारी एक मुलगी भेटली. तिचं नाव दीपा. गरीब होती, मी तिला भेटलो, तिला पैशांची मदत केली आणि फक्त अमोलसाठी तिला घरी घेऊन आलो. गिरीश गायकवाडनी त्या फाईलवर सह्या करण्यासाठी तिचा वापर केला. दीपाचा भाऊ एक राजा, जिजीने त्याला पैशांचं आमिष दिलं. जिजीने दीपाला धमकी दिली, तुझ्या भावंडांना मारून टाकू, आणि आप्पीच्या सह्या करायला लावल्या त्या फाईलवर. अर्जुन, मग त्या फाईल कुठे आहेत आता? नाही, त्या फाईल अजून गिरीश गायकवाडपर्यंत पोहोचल्या नाहीत. आप्पे, गायकवाडनी दीपाला उद्या फाईल घेऊन बोलवले. आपल्याकडे हा चान्स आहे, आपण नाही सोडायचं. उद्या आपण गिरीश गायकवाडला रंगे हात पकडायचं. घरात आमची ही सगळी चर्चा झाली आणि हा पुढचा प्लॅन ठरला. दीपाच्या जागी मी येऊन याला रंगे हात पकडेन असं ठरलं. अगो बयो साहेब, डिट्टो मी आहे. दीपा, ही तू नाही, ही आप्पी आहे, माझी बायको आप्पी. तुम्ही दोघी सेम टू सेम दिसता, आता काय डाऊट नाही ना? अहो, आता शंकाच आहे ना साहेब. दीपा, मी नसताना तू आमची जी काही मदत केली आहेस ना, ती मी कधीच नाही विसरू शकणार. माझ्या अमोलला, माझ्या घराला तू भावनिक आधार दिलास. खरंच थँक्यू. साहेब, यांनी हे काय बरोबर नाही केलं बरं का. अहो, या आपण मॅडमनी आले मला माझी फाईल दाखवली. अहो, ते आभार मानून राहिले माझे. अगं दीपा, असं काही नाही. अगं दीपा, असं अजिबात नाहीये. अगं, आजकाल कोणीच कोणासाठी एवढं सगळं करत नाही, म्हणून मी म्हणाले आणि म्हणून आभार मानतेय तुझे. मॅडम, साहेब ना काय म्हणायचे, माई आप्पी अशी, माई आप्पी तशी. आज मला कळून राहिलं मॅडम, लोक तुम्हाला का मानतात ते. का मानतात? अहो, कारण तुम्ही लहान विचार करतच नाही ना. आता एवढे दिवस तुम्ही नव्हतात, तरी बी तुम्ही साहेबांवर विश्वास नाही दाखवला आणि उपर तुम्ही माझेच आभार मानून राहिला. भया काय बाई आहे. दीपा, अगं तेवढा समजूतदारपणा आहे आमच्यात. पण एक समजून गोष्ट तुला पण घ्यावी लागणार. काय? हे बघ, आज फाईल घेऊन जाताना तू नाही तर माझ्याबरोबर आप्पी येणार आहे. दीपा साहेब, अहो बायकोला बघून काय खिट्टी सरकली होय तुमची. अहो, काय बोलू राहिले तुम्ही. तिकडे माझी चिली पिली अडकल्यात आणि तुम्ही चाललाय तुमच्या बायकोला घेऊन. अर्जुन, काय बोलते ही मुलगी? आम्ही काय तिकडे पिकनिकला चाललोय? तू गप. दीपा, ती पण पोलीसच आहे. यो साहेब, अख्ख्या फॅमिलीमध्ये तुम्ही काय फौजदारच भरलेत होय. मॅडम सॉरी बर का. अहो, माही चिली पिली आहेत ना तिकडं, म्हणून मला जायचंय. हो बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तू जा दीपा. आप्पी, अगं अर्जुन, दीपा, तुला जायचंय ना, तू खरंच जा. हा, पण तिथे गेल्यानंतर ती लोक कोण असतील, कशी असतील, त्यांच्याकडे कुठली हत्यारे असतील, ते तुला नेमकं काय करतील हे आम्ही नाही हा सांगू शकत तुला. तुम्ही घाबरू राहिलं का मला. आणि तसं असून ना, मी घाबरलेली आहे, पण तरी बी मीच जाणार. हा, मीच जाणार. हे बघ दीपा, शांततेत ऐकून घे. ती लोक कशी असतील, ती काय करू शकतील, याचा अंदाज मला आणि अर्जुनला आहे. अगं, त्यासाठीचं ट्रेनिंग झालंय आमचं. अहो मॅडम, तुम्हाला कळू राहिलं का, माझी चिल्ली पिली तिकडे अडकल्यात. तुम्ही काय बोलू राहिलं. हे असे सगळं. काय म्हणलात? अगं दीपा, मी जर आप्पीला घेऊन गेलो तर मला पुढचे प्लॅनिंग बनवायला सोपं जाईल ना, म्हणून. आणि तुझे बहीण भाऊ सुद्धा सुरक्षित राहतील. काय गॅरंटी आहे? माझी गॅरंटी, माझी 100% गॅरंटी आहे की मी तुझ्या चिलीपिलीला सुखरूप तुझ्यापर्यंत परत आणेल.
साहेब हे पायांचं जाऊ दे, पण तुम्हाला माहिती आहे साहेब, चिलीपिलीशिवाय मला कोण नाही हो. दीपा, मी तुला परत एकदा तेच सांगतोय की हे बघ, मी तुझ्यापर्यंत काय येऊन देणार नाही. मी सगळं सॉल्व्ह करेल आणि तुझ्या चिलीपिलीला सुखरूप घेऊन येईल. तू काय काळजी करू नको, सगळी जबाबदारी माझी. हे बघ दीपा, हे प्रोजेक्ट जर चुकून चालू झाले ना तर त्या जीजीला कोणीही अडवू शकणार नाही. आम्हाला प्लीज जाऊ दे, प्लीज. अपर्णा मॅडम, तुमच्याविषयी मी लय काय काय ऐकलंय. आता मला बी बघायचंय तुम्ही काय करता. माझ्या चिलीपिलीचं आयुष्य मी तुमच्यावर सोपू राहिली मॅडम. काय करा पण त्यांना आणा घरला. थँक गॉड. बऱ्याच दिवसानंतर कारवाई करणार आहे मी दीपा. कायद्याला सुरुंग लावणाऱ्यांचं मी काय करते ना हे सगळ्यांनाच कर. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. आपे होत आहे, हे जखमांचं बघू काय करायचं. वा, मॅडम सर एकत्र येणार म्हणलं 50 प्लॅन होणार आहे ही चांगलं माहीतच होतं मला. चिंचुके, आज इथे जे काही घडलं ते सगळं ठरल्याप्रमाणे घडलं होतं. अहो अपर्णा मॅडम, तुम्ही नव्हता ना तर चुकल्यासारखं वाटत होतं. आता तुम्ही आलाय ना, लय भारी वाटतंय बघा. अहो आता कुठं दणक्यात कारवाई केली असं वाटतंय बघा. चिंचुके, अहो अजून कारवाई पूर्णच झाली नाहीये. याला अटक होणार, त्याला शिक्षा होणार आणि मग कारवाई पूर्ण होणार. किती बी पुरावे गोळा केले ना तरी हा जीजी तुमच्या हाताला लागत नसतो. एकदा मला सुटू द्या, मग कळलं तुम्हाला हा जीजी काय येते. एकदा का बाहेर पडलो ना सगळ्यांची अवस्था वाईट करणार मी. जीजी, फक्त माझ्या बायकोच्या वाट्याला गेलायस तर तुझी ही अवस्था केली आहे. आता जेलमधून चुकून जर सुटलास ना बाबा तर सुधर, आणि जर नाही सुधारलास ना तर तुझा शेवट ह्या अर्जुन, वर्षा, विराय कदमच्या हातूनच आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अर्जुन सोड त्याला, अर्जुन सोड त्याला. मुद्दाम करतोय. त्याला कळून चुकलंय की तो आता इथून पुढे काही करू शकत नाही, म्हणून हे असले माकड चाळे करतोय. तिथं माझ्याच जागी, माझ्याच गोडाऊन मध्ये माझ्यावरच आवाज चढवताय का तुम्ही? हा इन्स्पेक्टर मला मारतोय हेच सांगतोय का कायदा तुमचा? कायदा तोडणाऱ्यांबरोबर लोकांनी कसं वागायचं गिरीश गायकवाड? आता बाकीची काळजी तुम्ही नका करू. तुला शिक्षा होणार, आम्ही देणार आणि सगळे पुरावे सादर करू. तुम्हाला माहित नाही कोण आहे मी? गिरीश गायकवाड आहे मी. मला सोडा, मला सोडा. इथनं एकदा बाहेर जाऊ द्या, मग दाखवतो तुम्हाला. अर्जुन, याला देवाने पण शांत राहा म्हणून सांगितलं ना तरी हा सुधरेल असं काही वाटत नाहीये. आर्या, अगं हा माणसं मारणारा माणूस आहे. देव काय करणार याला? चिंचुके साहेब, आता सगळी फाईल तयार करा कडक साहेबांविरोधात. सगळे पुरावे गोळा करा. गिरीश गायकवाड साहेब कसे सुटतात ना ते आता आपण बघू. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव गिरीश गायकवाड, तुझा तो पोपट आहे ना दवाखान्यात, त्याच्याबरोबर मी मागे केलेली चूक पुन्हा करणार नाही. तो आता खडाखडा कसा बोलेल याची काळजी मी घेणार. चिंचुके, चला उचला पार्सल आणि आपल्या छावणीत नेऊन टाका. आलोच मी. अर्जुन, आपण लोकांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करतोय, पण असं काय करावं लागेल जेणेकरून त्यांची मानसिकता बदलेल? अप्पे, काय बोलतेस तू? अगं, एक वेळ गुन्हेगारांची मानसिकता बदलू शकते, पण ज्यांच्या मनामध्ये फक्त स्वार्थ आहे त्यांची मानसिकता कशी बदलणार आहे? अरे मग शिक्षा देऊन फायदा काय? फायदा आहे, कमीत कमी चांगल्या लोकांना यांच्यामुळे होणारा त्रास तरी कमी होईल. अर्जुन, मला या गोष्टीचं वाईट वाटतं ना की अजूनही आपण गुन्हेगारी संपवू नाही शकतो. आपण आपलं काम करत राहायचं अप्पे, बाकी काय? पोलीस स्टेशनला कुठे आणलंय मला? थांबा 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 मला साहेबांशी बोलू द्या. साहेब,
ओ साहेब माझी काही चूक नाही, मी नाही काय केलं, मला सोडा ना प्लीज. राजा, तिथे तुझ्या भावंडांना मी स्वतः बघितलंय. जीजीने त्यांचे काय हाल केले होते आणि तरी या माणसाच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत नाही. अर्जुन कसा दिसणार आप्पे? त्याला पैसा महत्वाचा आहे ना. ओ साहेब पैसा कोणाला नकोय. अरे मग कष्टाने कमव ना. कष्टाने पैसा कमव आणि तुझ्या भावंडांना चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न कर. अहो ती माझी सख्खी भावंड असती ना तर नीट सांभाळलं असतं. अहो रस्त्यावरची पोरं आहेत ती. आमच्या दीपाने त्यांना दत्तक घेतले म्हणून त्यांना सांभाळून राहिली ती. राजा, त्या दीपातला तू थोडा समंजसपणा, मोठेपणा, तिच्यातली माया घेतली असती ना तर आज तू असं बोललाच नसतास. ओ मॅडम ऐका ना, मी ना त्यांचा आधी राग करत होतो मॅडम, पण आता करत नाही. ओ मॅडम प्लीज 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 मला सोडा. बरोबर बरोबर, बघितलं का आप्पे? तुरुंगाची गज दिसायला लागली की शानपण आलाय राजाला. हो साहेब ऐका ना, मी 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 माफी साक्षीदार होतो. ते जीजी विरोधात सगळी साक्ष देतो, पण मला सोडा प्लीज प्लीज सोडा मला. तू अशी साक्ष देणार आहेस राजा? आणि तू नाही दिलीस तरी जीजीला आत कसं टाकायचं याची काळजी मी घेणार आहे, पण मी तुला असं नाही सोड. हो मॅडम, असं काय करू राहिला तुम्ही? सोडा ना मला मॅडम. राजा, स्वार्थामध्ये अडकलेल्या मनगटात कधीही कष्ट करून खायची ताकद उरलेलीच नसते. स्वार्थाच्या बेड्या जर काढायच्या असतील ना तर त्याआधी कायद्याच्या बेड्या ठोकाव्याच लागतात. सुनमुळे येऊन झाला. हो साहेब अहो ऐका की. हो नका की साहेब असं करू. हो साहेब अहो परत नाही करत चूक साहेब. हो साहेब साहेब अहो ऐका की साहेब, परत नाही करत चूक साहेब. जीजी मारतात मला. जीजी ए चिंचुक्या सोड मला. ए इन्स्पेक्टर, माझ्या ओळखी कुटक्या वयात माहिती ना तुला? गेल्या वेळेस मला अटक केली होती. काय केलंस अटक करून? 2 दिवसात बाहेर आलो तुम्ही, माहिती ना? त्याचं काय आहे गिरीश गायकवाड? आम्ही गुन्हेगारांची लायकी बघून त्यांना त्याप्रमाणे वागवतो. मागच्या वेळी तुझे गुन्हे थांबावेत म्हणून तुझे प्रोजेक्ट बंद पाडले होते, पण यावेळी गुन्हेगारालाच आळा घालावा लागणार आहे. ए जा, काय करायचं ते कर, पण एक लक्षात ठेव, नाही ना तुझी वर्दी उतरवली तर नावाचा जीजी नाही मी. साहेब थांबा, तो तुम्हाला मुद्दा म्हणून उचकावतोय. गिरीश गायकवाड, माझी वर्दी उतरल का नाही ते नाही माहिती मला, पण तुझा माज नक्की उतरवणार आहे मी. चिंचुके, आत टाकायला पुढे काय ना ते कायदा बघून घे. बोलल्या कलेक्टर मॅडम बोलल्या. ए तुम्हा दोघांना सांगतोय, या स्टेशनमध्ये जेवढी माणसं आहेत ना त्यांनी आयुष्यात जेवढा पैसा बघितला नसेल तेवढे पैसे देतो. मला सोडायत ना मला. आणि नाही सोडलं तर परिणामाला समोर जायला तयार राहा, कारण हा जीजी आता फक्त माणसं मारून थांबणार नाही तर एक आज झालं. अर्जुन, प्रेस बोल. मॅडम प्रेस? आर्या, आता ऐकलं नाहीत का तुम्ही? या साहेबांच्या किती मोठ्या मोठ्या ओळखी आहेत. मॅडम म्हणजे नक्की करायचंय काय तुम्हाला? चिंचुके, आता या जीजी साहेबांच्या एवढ्या मोठमोठ्या ओळखी आहेत, मग त्या सगळ्या लोकांना यांचा पराक्रम नको का कळायला? आणि यांचा पराक्रम जर लोकांसमोर आणायचा असेल तर मीडियापेक्षा उत्तम साधन कुठलं? ए कलेक्टर, तिला मागात पडलं तुला. जीजी अहो काय राहिलंय आता? एकदा का तुमच्या पराक्रमाचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले ना की मग मलाही बघायचंय तुम्हाला वाचवायला कोण येतं ते. या शहरातली लोक तुम्हाला आदराने जीजी म्हणतात ना, मग त्या शहरातल्या लोकांना कळू द्यात की हा जीजी स्वतःच्या प्रोजेक्टसाठी लोकांना कसं मारतो ते. काय गायकवाड, उतरला का वर्दी उतरवण्याचा माज? ए गावठी गुंड, शांत बसला असताना निवांत शिक्षा भेटली असती. आता घे इज्जतीचा फालुदा करून चल. अर्जुन, मी घेते प्रेस बोलावून. ए मॅडम